हाय गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. पुन्हा एकदा तुमचं माय न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही एवढा सकाळी उठून आज चाललोय कुठे, तर आज आम्ही चाललोय श्रीमंत दगडूशेठ पुणे येथे. चलो चलते फिर. तर चला मित्रांनो, आता आम्ही जायला निघालो नेहरू एलपीला. तिथून आमचे पैसे झाले 33 रुपये. आता बघा ते कागदाची मोजतात पैसे. चलो बाय. फायनली आपल्याला कार भेटलेली आहे नेहरू एलपीवरून. आता मी जाणार आहे भूमकर चौकात आणि भूमकर चौकातून नंतर मग ऑटो करून त्या मनपापर्यंत आणि मनपापासून मग आपल्या बाप्पाच्या दर्शनाला जाणार आहे. आणि फर्स्ट टाइम मी मिसिंग लिंकचा प्रवास करणार आहे. चलो चलते आहे. गायज फायनली आम्ही पोचलेलो आहे पुण्यामध्ये गांधी चौकला. आणि आता इथून अजून प्रवास संपलेला, अजून प्रवास बाकी आहे आमचा. पुढे जाण्यापूर्वी पहिले म्हटलं थोडासा चहा घेऊया, थोडंसं रिलॅक्स होऊया. चलो लेते टी ब्रेक. डायरेक्ट पुण्यातून पाणी भेटलेलं आहे आणि आता चहा घेतलेलं आहे. पण चहा पण इकडे एवढा महाग आहे, 15 रुपये एक चहा. हीच चहा आपल्याकडे 10 रुपयाला भेटते. मग आम्ही 2 चहा घेतला, 2 चहा घेतला 30 रुपयाचा आणि दोघांमध्ये 3 केलं. थोडीशी चहाची तलब लागली होती सकाळी सकाळी. आता वाजलेत 7:45. फक्त 7:45 वाजलेत आणि आम्ही आता पुण्यामध्ये पोचलो. पण अजून आम्हाला जायचं पुढे गांधी चौकला. आता पोचलो. आता गांधी चौकवरून PMT म्हणजे PMTने आता आम्ही दगडूशेठला जाणार आहे. चलो चलते आहे. तर मित्रांनो, आपण आता पुण्यामध्ये आहे आणि आपण PMT बस पकडलेली आहे मनपाला जायसाठी. आणि आम्ही पूर्ण दिवसाचा पास काढलेला आहे. आम्ही पूर्ण दिवसभर कुठे फिरू शकतो. फक्त 70 रुपयाचा पास आहे. मी डांगे चौकला होतो. डांगे चौकपासून मनपाची तिकीट होती 50 रुपये. त्यापेक्षा आम्ही विचार केला जाऊ दे 20 रुपये जास्ती जातील, पण आपण पूर्ण दिवसाचा पास काढूया, दिवसभर फ्रीमध्ये फिरू शकतो. सो आम्ही तिघांनी पण 70 रुपयाचा पास काढला आणि आमचे 210 रुपये खर्च केलेले आहेत. आम्हाला 1000 रुपयामध्ये घरी परत यायचे. बघूया 1000 रुपयामध्ये घरी येते का. सो फायनली आम्ही पोचलेलो आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे येथे. चलो, असं वाटतं दर्शनासाठी भरपूर जास्त लाईन असेल, कारण की आज संडे. काय माहिती, बघूया. थोडं लाईनमध्ये उभं लागेल. त्यानंतर अजून खूप फिरायचं आहे आम्हाला. आता वाजलेत 8:30. बघूया किती वाजता दर्शन होते. ओके, क्रॉस करता इकडे. बाप्पाला अर्पण करण्यासाठी पूजेचे ताट घेतलं आणि लाईनीत उभं राहिलो. सो गाईज फायनली आमचं दर्शन झालेलं आहे, पण आम्हाला आतमध्ये शूट घेता आलेलं नाही. आतमध्ये अलाव करत नाही शूट घेण्यासाठी, पण मी बाहेरून शूट घेतो आहे. पहा बाप्पाची सुंदर अशी मूर्ती. आणि खूप वर्षापासून मला बाप्पाच्या दर्शनाला यायचं होतं पुण्यामध्ये, आणि फर्स्ट टाईम मला इथं योग आला आणि मी या ठिकाणी पोचलेलो आहे. चलो गाईज, अजून थोडंसं पुणे फिरायचं. चलतं आहे. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे इथे येण्याचा प्लॅन केला होता मागच्या वीकमध्ये, आणि प्लॅन सक्सेस झालेला आहे. आणि माझा प्लॅन सक्सेस करताना माझा मित्र आहे, ज्याला पूर्ण पुण्याचा गप्पा माहिती आहे, माझा मित्र प्रशांत. माझ्यासुद्धा प्रशांत, थँक्यू सो मच. मला फर्स्ट टाईम मला पुणे फिरवल्याबद्दल. अजून आम्हाला पुण्यात भरपूर ठिकाणी फिरायचं आहे. सो आता चला नेक्स्ट कुठे जायचं आपल्याला. आता आपलं जायचं शनिवारवाडा. चलो. सो आता दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन झालं आणि आता आम्ही आलो आहे लाल महालामध्ये. चलो.
गाईज आता आम्ही आलो आहे शनिवारवाड्यामध्ये. तर शनिवारवाड्याची ते एंट्रन्स प्लस वरती जाण्यासाठी सगळ्यात पहिले तिकीट काढावं लागतं आणि तिकीट हे पर पर्सन 20 रुपये. बट मला असं वाटतं ते सगळं ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन असल्यामुळे लोकांना थोडं समजणं कठीण जाते, कारण की ऑनलाईन त्यांची माणसं आहेत दाखवायला, तरी पण मला वाटतं थोडीफार हेल्प एखादं तिकीट काउंटर वगैरे इथं खुल्ला आणि जर व्यवस्थित केलं तर खूप चांगलं होईल. जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या लोकांना पण वरती वेळ जाता येईल, कारण की बराच वेळ जातो, कधी सर्व डाऊन असतं कधी काय असतं. सो चलो चलते अभी. आमच्या तिकीटची प्रोसेस चालू आहे, तशात आमची तिकीट काढतो आहे. आज आम्ही तिघंजण पूर्ण फिरून जाणार आहे, आम्ही ठरवलेलंच आहे. स्कॅन होते का रे मित्रा? चलो. आहे शनिवारवाड्याचं मेन गेट. आम्ही पोचले तिथे. बघा किती सुंदर आहे. काय जाता आलो आतमध्ये आणि बघताय तुम्ही माझ्या मागे प्रवेशद्वार शनिवारवाड्याचा. फॅमिली काय बघण्यासारखं काय मला कळत नाही अजून. पेशव्यांची तिकडे तिथं मराठी येतात ते बोलते, तिकडे इंग्लिशमध्ये लिहिलं. काय सगळं फिरून झाल्यानंतर प्रसाद म्हटला की जसं आपण जर खाऊन घ्यावं नाही नाश्ता करून घ्यावं, म्हणून आता आम्ही आलो एकदम 1935 पासूनचं जुनं आहे आणि तिथे फक्त बर्फ आणि चहा खायसाठी, चहा आणि बर्फासाठी एवढी गर्दी. सो चला आम्ही पण नंबर लावले. किती वेळानंतर नंबर लागतो बघूया. त्यांनी सांगितलं 5-10 मिनिटात आम्ही तुम्हाला बोलू म्हणून. ठीक आहे चलते. आणि मस्त आलेलं आहे आणि आता आम्ही खातो, बघूया टेस्ट कशी आहे. प्रसादने सांगितलं खूप चांगलं आहे, बघूया काय केली घाल. अतिशय सुंदर असा छान टेस्ट आहे. तुम्ही पण एकदा विजिट द्या म्हटलं बरं. तर आता आम्ही परत आलेलो एका नवीन ठिकाणी काहीतरी वेगळं खाण्यासाठी, जे इकडचं खूप फेमस आहे. जुना पुलगेटचे इथे बर्गर किंगमध्ये बर्गर खाण्यासाठी चाललो आहे. कैंपचा बर्गर. कैंप के साथ कैंप का आदमी भी है, साथ में अपना लाला भाई प्रथम को भी लिए है. भाई चलो रोड क्रॉस करते हैं. पहिले खाऊया. चला मी तुम्हाला पण दाखवतो. तर मित्रांनो आमचा नंबर होता 101 आणि आम्ही वाट बघत होता बर्गर येण्याची. आणि बर्गर बघितलं तर का हा बर्गर नव्हता, तर बर्गरचा बाप होता. एवढा मोठा बर्गर आपल्या इथं नाही भेटत. हा एकदम जम्बो बर्गर होता. खाण्यासाठी पण एवढं कठीण होतं की बाप रे बाप. भाई पाणी पिण्यावरती. चला भाई कसं तरी पर्सनने बर्गर संपवलेला आहे. चलो चलते अबे जाने का मॉल में. मॉलला जायचं नाही तर घरी जायचं, दोघांपैकी एक ऑप्शन आहे. हे चले परचा चल 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 बाय. सो गाईज आता सगळं फिरून झालेलं आहे. आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला, म्हणजेच आपल्या घरी ठाण्याला जायला. सो चला आता बसची वाट बघते. बस त्याच्यानंतर आम्हाला पुणा स्टेशन जायचं. पुणा स्टेशनवरून मग ट्रेनने आपल्या घरी. सो चलो बाय. सी यू. भेटूया ट्रेनमध्ये पण ब्लॉग शूट करेल थोडासा जर जागा भेटली तर. अदरवाईज बाय. सी यू. मीट यू. बाय बाय.